तर नमस्कार मित्रांनो. आज आपण मार्केटचं पूर्ण ॲनालिसिस करणार आहे. यामध्ये चार इंडेक्स आहेत, त्या इंडेक्सचे चार्ट ॲनालिसिस करणार आहे. आणि गोल्डमध्ये पण, गोल्ड म्हणजे XAU USD, जे मोस्टली सगळे ट्रेड करतात. फॉरेक्स मधलं गोल्ड त्याचं आपण ॲनालिसिस करणार आहे. तर इकडे बघा, आता पहिल्यांदा चार्ट ओपन करून घेतो. 1 मिनिट. आपण प्रीमियम व्हर्जन वापरतो, त्यामुळं फ्री व्हर्जनचं हे करून ॲड आली की अशी घालून टाकायची. आपल्याला काय घेणं देणं नाही. आपल्याला फक्त फ्रीमध्ये चार्ट बघायचा. चार्टचं काम 10 मिनिटाचं आणि फुकट पैसे पण भरायचे त्याला. 1 मिनिट इथं पण चार्ट लावून. आज 3 चार्ट बघणार आहे, तर 3 चार्ट लावतो. इथं पहिलं निफ्टी लावलं. गोल्ड, आपलं आवडतं मार्केट आलं बघा. ते बघा पहिल्यांदा 5 मिनिटामध्ये डे मध्ये बघूया सगळ्यात आधी, कारण आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे ना. कोणताही चार्ट आहे, कोणताही डे मध्ये बघायचा. डे मध्ये बघितलं ना, बरोबर आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स जे जे पाहिजे ते बरोबर सापडते. आता इथं बघा, हा पहिला सपोर्ट, हा दुसरा सपोर्ट, हा तिसरा सपोर्ट, सध्या ट्रेंडिंगला आहे हा सपोर्ट. आपल्याला काय पहिल्यांदा सपोर्ट हा महत्वाचा आहे, नंतर हा, नंतर हा. इथपर्यंत पडू शकते मार्केट, पडून पडून असं त्याचा मिनिंग होतं. आणि नंतर डे मधनं झालं ना, इथं 1 आवर मध्ये यायचं. 1 आवर मध्ये आल्यावर इथं बघा सपोर्ट, राईट, दिसला का मगाशी लावलेला, तो आपण ड्रॉ करून घेतला आधीच. आता 1 आवर मधला सपोर्ट तो काही इथं आहे, नाही का. एकच मी तिथं सिंगल लाईन लावतो, 2 इंच. पहिला सपोर्ट इथं आहे 1 आवर मध्ये, आणि दुसरा सपोर्ट हे बघा, इथं दुसरा सपोर्ट, अजून एक आहे सपोर्ट, अजून एक इथं सपोर्ट आहे. हा, असं कसं सपोर्ट लावला आपण बरोबर. अजून एक आहे, लावूया आपण, बघू पुढं काय होतं, कारण आपल्याला गरजेचं आहे सपोर्ट, त्याला लागते. इथं मग परत 15 मिनिट मध्ये यायचं. थांबा, पहिलं मी घालून टाकतो. इथं बघा, इथं 15 मिनिट मध्ये यायचं. जरा नेट चालत नाही, काय झालं का? तर चालतंय, बहुतेक चालत असेल. तर इथे जरा कट करून घेऊया. हा, चाललं आताशी बरोबर, ठीक आहे. आणि आपण हे बघत होतो ना, तर इथं आपण रिलोड करून घेऊ. जरा थांबा, परत लावतो. रिलोड करतो, बघू ते झाला पण एक सेव. हे सिंडेक्स आहे, सेन्सेक्स, म्हणून त्याचं नाव सेन्सेक्स. आता आपण इथे जेवढे जेवढे लावलेलं आहेत तेवढं इथं आलेलं आहे. मगाशी लावलेलं सपोर्ट, मगाशी आपण जे लावलेलं आहे ते इथं आलेत. आता आपण काय बघणार आहे, 15 मिनिट मध्ये बघा, बरोबर इथं बघायचं. ते इथं तुम्हाला दिसतंय बरोबर, इथं बघा, इथं बरोबर सपोर्ट लाईन थांबली. इथं पण बघा, सपोर्ट वरनं रिटर्न गेले, आहे का. इथं पण सपोर्ट घ्यायला आले. मार्केट येते ते सपोर्ट वरच येते. इथं बघा, रेजिस्टन्स घेतला, आहे का. इथं जाऊया, अजून तुम्हाला दाखवतो.
इथं बघा किती वेळ मार्केट एका जागेवर साईडवेज, कारण हा सपोर्ट आहे, सपोर्ट एरिया, रेजिस्टन्स एरिया, म्हणून एका जागेवर मार्केट आहे एवढा. इतर काय होते बघा, तर तुम्हाला इथे दाखवतो. सगळ्यात महत्वाचं, कधी पण तुम्ही चार्ट ओपन केला सपोर्ट वरती, इथं बघा कोणता पॅटर्न बनला. इथं इन्व्हर्टेड हॅमर बनलाय आणि परत अप साईडला मुवमेंट झाली इथे. ठीक आहे. आता इथून बघा, इथं 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 पण बघा, ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल कुठल्या पॅटर्न मध्ये बसते बघा इथं. ही बुलिश कॅन्डल आणि नंतर ही रेड कॅन्डल आहे, ही बेरिश कॅन्डल. इथं बघा बेरिश हरामी पॅटर्न बनवलाय. बेरिश हरामी पाहू शकता. तर ही कॅन्डल पूर्णपणे इथपर्यंत आली असते आणि ही जी बुलिश कॅन्डल आहे त्याला कव्हर केली असते, तर आपण त्याला इंगल्फिन म्हटलं असतं. आणि इंगल्फिन हा बेरिश हरामी तयार झालाय. इथं एकदा बघा, इथं पण पॅटर्न तयार झाला झालाय. हा डोजी म्हणतो आपण त्याला. डोजी, डोजी मध्ये पण याचा प्रकार आहे. डोजी मध्ये ह्याला ग्रॅव्हिस्टिक डोजी म्हणतात. त्याच्यानंतर रेड कॅन्डल दिली आणि डाऊन साईडला मार्केट पडलंय. ठीक आहे. आता ह्याच्यात तुम्ही ट्रेड नाही करू शकत, कारण एकच आहे, मार्केट मुवमेंटच देत नाही, कुठं जाणार आहे तेच नाही. आता इथून वरती जाणार होतं, अजून मार्केट पुढे जाणार. इन्व्हर्टेड हॅमर दिला इथे, इथे चांगला बुलिश मुवमेंट दिला, मार्केट झालं क्लोज. आता उद्याच्याला एफ ओपन होत आहे का कसं होतंय आपल्याला काय माहिती नाही. हा झाला पहिला चार्ट. आता येऊ आपण दुसऱ्या चार्टवर. रिस्टोर कनेक्शन कॅन्सल करतो. आता इथं याला पण आपण डे मध्ये ओपन करणार. चार्ट चालत नाही, प्रॉब्लेम येतोय. निफ्टी 50 इंडेक्स, त्याचं नाव आहे 50 इंडेक्स, त्यामुळे निफ्टी 50 म्हणतात. तिथे अजून पहिलं डिलीट करून सगळं ड्रॉ केलं. हा वॉल्यूम बंद करतो, डिलीट. ठेवायचंच नाही, जुनं पानं काय ठेवायचं, डायरेक्ट नवीन घ्यायचं. पहिल्यांदा इथं डेची कॅन्डल ओपन करतो. डे मध्ये आल्यावर इथं बघा, डे मध्ये आल्यावर पहिला सपोर्ट इथं सापडला. हे बघा इथं सपोर्ट आहे. त्याची जरा कॉस्ट वाढवून घेतो, आपल्याला पुढच्या कॅन्डल मध्ये कमी करून घ्यायचं आहे. त्यामुळे पहिला सपोर्ट, अजून एक सपोर्ट आहे बघा, हो का कसं आहे. मग ह्या दुसरा सपोर्ट पण ड्रॉ करून घ्यायचा. अजून एक घ्यायचं की तिसरा सपोर्ट, हा तिसरा सपोर्ट. आणि हे जेव्हा होतंय, म्हणजे हे झाल्यानंतर इथं अजून एक सपोर्ट ड्रॉ करतो, सगळ्यात मोठा. इथं आलं ना मार्केट इथपर्यंत, तुम्हाला बायच करायचंय. कारण काय, कारण इतकं मार्केट कधीच पडत नाही. ते न्यूज आल्यावर पडतं किंवा बजेटच्या दिवशी पडतं, असंच पडतं. किंवा एखादा कोणता प्रॉब्लेम, जसं कोरोनाच्या काळात पडलं होतं तसं असं आल्यावरच पडतं. त्यामुळे ते सपोर्ट आहे. आता इथं वरचा आपण सपोर्ट ड्रॉ करू वन डे मधलं. हे वन डे मधलं आहे, तर जेवढं पण स्वप्न मी ड्रॉ करतोय तेवढं वन डे मधलं आहे ते. तर मार्केटने जास्त वेळ हे खाल्लेला आहे म्हणून हा आता सध्याचं रजिस्टरचं काम केलंय. इथं पण बघा केलं आणि इथं ब्रेक केलाय रजिस्टर, पण अजून काही वरती जाण्याचं हे नाही. इथं पॅटर्न पण बनवलाय वन डे मध्ये. इकडे बघा, इथं बघा, इथून असं खाली पडलं इथपर्यंत, परत इथं वर गेलं, परत इथं खाली येईल, परत इथं मुवमेंट द्यायला चालू केलं. ठीक आहे. पॅटर्न पण बनवलाय, पण आपल्याला काय पॅटर्नची घेणं देणं नसते वन डे मध्ये. आपल्याला एनालिसिस करायचं आहे. आता आता आपण बघू वन आवर मध्ये. वन आवर मध्ये जर आपण बघितलं मार्केटला, कसं इकडं पडलंय तिकडं थोडं पडलंय, काय समजना कुठं चाललंय कुठं नाही. ठीक आहे. तरी पण जे सपोर्टचे लेवल आहे ते ड्रॉ केले.
पण सपोर्ट झालाय त्याला. हा वन डे मध्ये थिकनेस कमी करून देते, मोठी होते तिथे. ठीक आहे. अजून इथं बघा, अजून इथं बघा. ठीक आहे, एका जागेवर जास्त वेळ मार्केट थांबले मी सपोर्टचं काम करते, पण हा सपोर्ट सगळ्यात स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. इथे काही पॅटर्न बिटर्न बनवला नाही, ट्रेंड लाईन नाही काढायची अशी. इकडे बघा ट्रेंड लाईन कशी काढायची. सगळ्यात महत्वाचं आता इथे मार्केट पडले बिडले तर सगळं केलं. ट्रेंड लाईन काढताना अशी ट्रेंड लाईन काढायची. ठीक आहे. ट्रेंड लाईनच्या वर गेलं मार्केट साईडला मुवमेंट घेत. ठीक आहे, तुम्हाला ते सांग. इथं बघा कोणती कॅन्डल बनते. ही बघा कॅन्डल, कॅन्डल दिसते इथे डोजी. ठीक आहे, डोजी दिली वरती गेलं. इथे हॅमर सुद्धा दिला, डोजी पण गेला. डबल कन्फर्मेशन, चांगलं कन्फर्मेशन. इथं बघा इथे एक पॅटर्न तयार झाला. पॅटर्न फॉर्म झाला ना, हमखास मुवमेंट होते. 100 मधलं 7 ट्रेड तर चुकत्या, पण एखादा ट्रेड बरोबर येतं असं नसतं. 10 मधलं फक्त 3 चुकतात आणि 7 बरोबर येते. जे बाकी सांगत असतील ना असं पॅटर्न आल्यावर ट्रेड घेतल्यावर चुकतंय, काय नाही. स्ट्रॅटेजी विटेज काय नाही, पहिल्यांदा स्ट्रॅटेजी ठरलेल्या आहेत, पॅटर्न ठरलेला आहे, त्याप्रमाणे मुवमेंट देत असते मार्केट. ठीक आहे. हा झाला दुसरा चार्ट. आता तिसरा चार्ट बघू. यूएसटी आपलं गोल्ड आहे, जे आपण म्हणलं होतं गोल्ड. तर आता गोल्डची स्ट्रॅटेजी तुम्हाला बघा समजते. आता माझी स्ट्रॅटेजी सिंपलच आहे. जमीन आहे इथं बघा, काल आपण काही ट्रेड घेतला नाही, अनालिसिस थोडस केलं होतं का. तर ह्याच 15 मिनिटांमध्ये गेम करतो मी. 1 मिनिट लोड करायला लागणार. जास्त चार्ट ओपन केल्यामुळे चालत नाही. तुम्ही पण काय जास्त चार्ट ओपन करून लागत नाही आपल्याला. डिलीट करतो सगळं, ड्रॉ केलं नाही ते डिलीट करतो. ठीक आहे. वन डे मध्ये याचा फायदा आहे, पण आपण तरी पण करू, प्रयत्न करू वन डे मध्ये पण काढून. तुम्हाला वन डे मधला अनालिसिस चांगला असतं सगळ्यात मोठं, त्यामुळे वन डे मध्ये पण काढू. इकडे बघा सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट. थिकनेस वाढवून घे, स्ट्रॉंग म्हणलं थिकनेस वाढली पाहिजे. इथं हा दुसरा सपोर्ट, अजून सपोर्ट आहेत आपल्याकडे, तर नको सपोर्ट द्यायचा, कमी पडायचं नाही सपोर्टला. हा सपोर्ट आहे चांगला स्ट्रॉंग. ठीक आहे. गोल्ड म्हणल्यावर पैसा कमवणे साधन. आता इथं बघा, हा पहिला आता सध्याच्या मार्केटचा हा एक रेजिस्टन्स आहे. नंतर हा सारखीच हा दुसरा रेजिस्टन्स, तिसरा रेजिस्टन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅन्डल ट्रेंड बदलून टाकायची 1 आवर मध्ये. ठीक आहे. गिचमिट का आला नाही, इंडियन मार्केट सारखा गिचमिट का आला इथं नसतोय, त्यामुळे मार्केट चांगलं आहे. आता बघा हॉरिझॉन्टल लाईन घेतली, सपोर्ट लावला इथं पहिला, कारण 1 आवर लावला ना आपण इथं स्ट्रॉंग सपोर्ट. परत इथं बघा अजून इथं सपोर्ट आहे का, एक सपोर्ट, दोन सपोर्ट झाला, पण याचं काय आपल्याला काम नाही लगेच. इथं बघा हा सपोर्ट. ठीक आहे. हा महत्वाचा सपोर्ट आहे सध्यासाठी. त्याच्यानंतर बघा ही झाला ना की इथं पण सपोर्ट आहे चांगला, हा पण एक रेजिस्टन्स म्हणजे सपोर्टचं काम करू शकतो. इथं आलं इथपर्यंत मार्केट पडून अपसाईडला मुवमेंट होऊ शकते. इथं बघा अजून एक हा एक, ह्या तीन झाल्यानंतर मार्केट वर जाऊ शकतं, त्याच्यानंतर जर नाही गेलं तर खाली पडू शकतं. ठीक आहे. आता गोल्ड मध्ये स्ट्रॅटेजी कशी ठरवायची, सगळेच ते आपण काय करतो, याचा व्हिडिओ बघ त्याचा व्हिडिओ बघ आणि ट्रेडिंग करा. तसं काय करू नका, व्हिडिओ बघ आधी शिका, व्हिडिओ बघून शिका, पण शिका. या बी ट्रेडरने सांगितलं की मी हे करायचं, किंवा दुसऱ्या कोणत्या ट्रेडरने सांगितलं मी हे करायचं, असं करायचं तसं काय करू नका. पहिल्यांदा शिकून घ्या, त्यांच्याकडनं पण शिकून घ्या बी ट्रेडर. पण विषय काय असतो,
जर तुम्ही शिकला तर तुम्हाला येईल. जर तुम्ही त्यांच्यानुसार ट्रेड करायला लागला तर त्यांची स्ट्रॅटेजी ऍक्च्युअली मध्ये तुम्हाला माहित नसते काय असते. हाय का? गोल्ड मध्ये ट्रेड करताना इथं बघा, इथं पॅटर्न फॉर्म झाला, इथं हॅमर, इथं इन्व्हर्टेड हॅमर झाला. दोन पॅटर्न झाले तिथे कसं इन्व्हर्टेड हॅमर पकडून. इथं एक पॅटर्न फॉर्म झाला, इथं पण पॅटर्न फॉर्म झाला. पॅटर्न फक्त दिसला पाहिजे सगळीकडे फॉर्म. इथं पण पॅटर्न फॉर्म झाला, इथं एक पॅटर्न फॉर्म झाला. पडताना सुद्धा इथं पॅटर्न पडतात. काय आपण फक्त वरती जातानाच बघत नाही, खाली पडताना पण पॅटर्न असतात. इथं पण पॅटर्न तयार झाला. समजलं पाहिजे कुठला पॅटर्न आहे. पॅटर्न आहे एक पॅटर्न, सगळीकडे पॅटर्नच तयार होतो. पॅटर्न ओळखायचा आणि बरोबर ट्रेड घ्यायचं. तसं करून जर ट्रेड घेतलं तर तुम्ही कधीच लॉस मध्ये नाही जाणार. इथं इथं एक पॅटर्न तयार झाला आहे सपोर्ट वरून मार्केट. इथं सपोर्ट घेतला, इथं वर गेलं ब्रेक करून इथं सपोर्ट घेतला, परत साईडला घेऊन गोल्ड मध्ये एक महत्वाचं सगळ्यात म्हणजे काय असतं, मार्केट असं वरती जातं, असं वरती गेलं की लिक्विडिटी घ्यायला येतं. स्टॉप लॉस ज्या माणसांचे म्हणजे ज्या ट्रेडरचे स्टॉप लॉस असते त्यांचं स्टॉप लॉस घ्यायसाठी मार्केट खाली येतं, परत मुवमेंट चांगली रॅली देत. असं गोल्ड मध्ये ट्रेड असतो. आपण काय आज ट्रेड काय प्लॅन केलेला नाही, संध्याकाळी आपण ट्रेड प्लॅन करणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ट्रेडिंग करते. जर तुम्हाला ट्रेडिंग वगैरे काय शिकायचे असेल किंवा कोणती किवडी असेल ट्रेडिंग बद्दल तर बिनधास्त खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करायचा व्हॉट्सअपला, दादा मला ट्रेडिंग शिकायचे असं. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय.